काही रेसिपीज अशा असतात ना की त्या हप्त्यातून कितीही वेळेस खाल्ल्या ना तरीसुद्धा बोर होत नाही. अशाच रेसिपीपैकी माझी एक फेवरेट रेसिपी ती म्हणजे सिंधी कढी. सगळ्यात पहिल्यांदा मी सिंधी कढीच्या रेसिपीचा विचार केला होता ना, तेव्हा विचार केला की याच्यामध्ये वांगे घालतात, भेंडी घालतात, बटाटे घालतात, सगळं एकत्र खायला कसं लागेल. पण ज्यावेळेस मी ही रेसिपी जीरा राईससोबत ट्राय केली ना, तर खरं सांगायचं म्हणजे चवीचा नुसता ब्लास्ट. तर नमस्कार मंडळी, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल ना, तर आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशाच नवनवीन भाज्यांच्या रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. चला तर मग वेळ न घालवता आपण या अगदी मजेदार आणि सुपर टेस्टी अशा रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. आता यामध्ये 4 ते 5 जाडसर चिरलेल्या भेंडी आणि 2 ते 3 जाडसर चिरलेले वांगे आपल्याला घ्यायचे आहेत. आता हे भेंडी आणि वांगे आपल्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि भेंडी आणि वांगे मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. तर या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे भेंडी आणि वांगे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आता एका कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, त्याबरोबरच 2 चमचे आलं लसणाची पेस्ट आणि 5 ते 7 कढीपत्त्याचे पानं आपल्याला घालायचे आहेत. आता ही आलं लसणाची पेस्ट आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत छानपैकी परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर यामध्ये मी अर्धा कप बेसन घालणार आहे. आता हे बेसन आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि अगदी छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत हे बेसन आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 4 ते 5 मिनिटं होत आलेले आहेत आणि बेसनाला आलेला रंग तुम्ही बघू शकता. आता यामध्ये मी 2 टोमॅटोची पेस्ट घालणार आहे. टोमॅटोची पेस्ट आणि बेसन आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बेसन आणि टोमॅटोची पेस्ट छानपैकी एकजीव झाली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप गरम पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला एक सोबत घालायचं नाही, तर थोडं थोडं करून घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर यामधल्या गुठळ्या आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी सर्व मिश्रण अगदी व्यवस्थितपणे एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 3 कप गरम पाणी घालायचं आहे. आता सर्व मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी कढी अगदी व्यवस्थितपणे एकजीव झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थितपणे कढीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी सर्व मसाले अगदी व्यवस्थितपणे एकजीव झालेले आहेत. आता यामध्ये 1 जाडसर चिरलेला बटाटा, 1 जाडसर चिरलेली शेवग्याची शेंग, 2 चमचे चिंचेचा पल्प आणि त्यासोबतच 2 चमचे गूळ आपल्याला घालायचं आहे. गूळ घातल्यानंतर जे वांगे आणि भेंडी आपण फ्राय करून ठेवलेले होते ते सुद्धा आपल्याला कढीमध्ये घालायचे आहेत. आता सर्व कढी आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायची आहे. आता ही कढी आपल्याला 8 ते 10 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर छानपैकी उकळू द्यायची आहे. तर या ठिकाणी 8 ते 10 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली जबरदस्त अशी सिंधी कढी तयार झालेली आहे. तर आता यावर आपण तडका घालणार आहोत. तडक्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, 5 ते 7 कढीपत्त्याचे पानं आणि अर्धा चमचा लाल तिखट आपल्याला घालायचं आहे. यामध्ये लगेचच आपल्याला 1 चमचा पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं की तिखट जळत नाही आणि त्याचा रंग अगदी छानपैकी खुलून येतो. तर या ठिकाणी आपला जबरदस्त असा तडका तयार झालेला आहे. तर तो आता आपण कढीवर घालणार आहोत. आपली जबरदस्त अशी सिंधी कढी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर ही सिंधी कढी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, पराठ्यासोबत खाऊ शकता, पण मला मात्र ही जीरा राईससोबत जबरदस्त आवडते. तर मंडळी, ही फ्लेवरचा ब्लास्ट असलेली सिंधी कढी तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि अगदी हॅपी रहा.